नमस्कार. आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये पूर्ण वर्षभर अनेक सुंदर सण, समारंभ आणि उत्सव येतात. खरं तर हे सर्व सण मानवाच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि आध्यात्मिक चेतना यांचा संचार करतात, ज्याच्या माध्यमातून मानव धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. असाच एक अत्यंत मंगलमय दिवस म्हणजे अक्षय्य तृतीया. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी म्हणजेच अक्षय्य तृतीया. हा दिवस इतका विशेष आहे की या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य ज्याला अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे पुण्यफळ प्रदान करते आणि म्हणूनच या दिवसाला अक्षय तृतीया असेही म्हटले जाते. आज आपण याच अक्षय तृतीयेशी संबंधित एक पौराणिक कथा ऐकणार आहोत. चला तर कथेला सुरुवात करूया. ही गोष्ट प्राचीन असून जेव्हा ही पृथ्वी अनेक राजे, तेजस्वी ऋषीमुनींनी सुशोभित होती, सगळीकडे धर्म आणि सुख होते, परंतु तरी देखील कर्माचे चक्र हे सर्वांसाठी सारखेच नसते. तेव्हा एक ब्राह्मण कुटुंब अत्यंत गरीब होते. या कुटुंबात एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी होती. ना त्यांच्याजवळ काही धनसंपत्ती होती, ना त्यांच्या पोटी अपत्य होते. ते दाम्पत्य संतानहीन होते. पण या ब्राह्मणाच्या जीवनातील एकमेव चांगली गोष्ट होती ती म्हणजे त्यांची पत्नी. ब्राह्मणाची पत्नी अतिशय विनम्र, सुंदर आणि पतिव्रता होती. ब्राह्मण भिक्षा मागून जे काही आणत असे त्यात ती समाधानी राहत होती आणि आपले सर्वस्व पतीच्या सेवेसाठी समर्पित करत असे. अनेक प्रयत्न करूनही ब्राह्मण आपल्या जीवन निर्वाहासाठी पुरेसे धन गोळा करू शकत नव्हता. अशा परिस्थितीतही ते दोघे पती पत्नी परमेश्वरावर अटळ श्रद्धा ठेवून समर्पित राहिले होते. एके दिवशी ब्राह्मणाची पत्नी त्यांना म्हणाली, हे स्वामी, आपण इतके प्रयत्न करता तरीही आपल्या जीवनासाठी पुरेसे धन मिळत नाही. आपल्या नशिबात संततीचा आनंदही नाही. नक्कीच आपण कधी ना कधी काही अपराध केला असावा किंवा पुनर्जन्मातील काही कर्मांचे फळ आपण या जन्मात भोगत आहोत. हे स्वामी, मी ऐकलं आहे की सध्या महान ऋषी वशिष्ठ हे आपल्या गावात आले आहेत. कृपया आपण त्यांच्याकडे जा आणि आपल्या अवस्थेचे कारण आणि उपाय विचारा. ते नक्कीच आपल्याला मदत करतील. आपल्या पत्नीकडून आलेला हा सल्ला ब्राह्मणाला देखील योग्य वाटला. ते लगेचच महान ऋषी वशिष्ठ यांच्या आश्रमात गेले. तेथे पोहोचून त्यांनी ऋषींना नमस्कार केला आणि हात जोडून प्रार्थना करत म्हणाले, हे ऋषीवर, आपण त्रिकालदर्शी आहात. प्रत्येक जीवाच्या भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळाची आपल्याला माहिती आहे. कृपया माझ्या या दुःखस्थितीचे कारण मला सांगा. कशामुळे मी या निर्धनतेस आणि संतानहीन अवस्थेत जन्म घेतला आहे आणि कोणत्या उपायाने आम्ही या अवस्थेतून मुक्त होऊ शकतो? कृपया आम्हाला मार्गदर्शन करा. ब्राह्मणाचे हे वचन ऐकून ऋषी वशिष्ठ म्हणाले, हे पुत्र, गेल्या जन्मी तू अत्यंत संपन्न होतास. तुझ्याकडे भरपूर धनसंपत्ती होती आणि संतती देखील होती, पण त्या काळात तू अतिशय कंजूस होता, इथपर्यंत की तू स्वतःच्या मुलांसाठी सुद्धा धन खर्च करत नव्हता. आपल्या धनावर असलेली आसक्ती आणि संततीकडे केलेले दुर्लक्ष यांचा परिणाम म्हणून या जन्मात तुला निर्धनता आणि संतानहीनतेचे दुःख मिळाले आहे. मात्र त्या काळात एका प्रसंगी तू वैशाख महिन्याच्या शेवटच्या 5 दिवसात उपवास आणि व्रताचे पालन केले होते. त्या पुण्यामुळेच तुला या जन्मी ब्राह्मणत्व आणि चांगली पतिव्रता पत्नी लाभली. जर या जन्मात सुद्धा तू वैशाख महिन्यात किमान 7 दिवस तरी भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीने उपवास व्रताचे पालन केलेस तर नक्कीच तू या शापातून मुक्त होशील. विशेषतः वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या अक्षय तृतीया या दिवशी भगवान श्रीकृष्णांची भक्तिभावाने पूजा अर्चना कर. ब्राह्मणाने ऋषी वशिष्ठ मुनींच्या सांगण्यावरून सर्व गोष्टींचे पालन केले आणि त्यांच्या फळस्वरूप तो ब्राह्मण निर्धनता व संतानहीनतेच्या दुःखातून मुक्त झाला. या कथेचे महात्म्य असे की जेव्हा आपण अशा प्रकारच्या पौराणिक कथा ऐकतो व वाचतो तेव्हा आपण आपोआपच परमेश्वर, गुरु आणि गोरगरिबांची सेवा करण्यामध्ये गुंततो.
म्हणूनच अक्षय तृतीया या पवित्र दिवशी ही कथा ऐकणे अत्यंत पुण्यकारी आहे. अक्षय तृतीया या शुभ दिवशी आध्यात्मिक फळ मिळवण्यासाठी हरे कृष्ण या महामंत्राचा अधिकाधिक जप करावा आणि आपल्या क्षमतेनुसार काही ना काही दान नक्कीच करावे. अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.